बातमी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भात। या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे। पनवेल सत्र न्यायालयामध्ये हा निकाल जाहीर होणार आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह तिघांना शिक्षा सुनावली जाणार आहे। पनवेल सत्र न्यायालयामध्ये आज पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता न्यायाधीश के.जी. पालदेवार शिक्षा सुनावणार आहेत। यामध्ये बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला खुनामध्ये दोषी धरण्यात आलेला आहे, तर तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांना पुरावा नष्ट करणे यासाठी दोषी धरण्यात आले। तर या तिघांना आता आज कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। माझ्या आईची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे, त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो। त्या सर्वांचे खूप आभार। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आज निकाल जाहीर होणार आहे। या तिघांनाही कोणती शिक्षा सुनावण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र इतक्या वर्षांनंतर आता या हत्येचा निकाल आज लागणार आहे आणि दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे। त्यामुळे कुटुंबाकडून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, आज अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। आज निकाल जाहीर केला जाणार आहे आणि जे तीनही आरोपी आहेत, दोषी आहेत, त्यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे। साधारणतः कधी याला सुरुवात होणार आहे? नक्कीच जान्हवी, आज पनवेल सत्र न्यायालयामध्ये पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी होणार आहे। सकाळी 11 वाजता जी आहे पनवेल सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। आरोपी अभय कुरुंदकर यांना मुख्य आरोपी म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यांना जी आहे ती आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे। त्यांच्यासह 2 जे आरोपी आहेत ज्यांनी पुरावे नष्ट केले होते त्यांना देखील आज पनवेल सत्र न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता जी आहे ही शिक्षा सुनावण्यात येणार आहे। एकंदरच संपूर्ण राज्याचं लक्ष या न्यायालयाच्या या आदेशाकडे लागलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। अश्विनी बिद्रे यांची मुलगी जी आहे तिने देखील मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस सुनावणी होती त्यावेळेस फाशीची मागणी केली होती आणि आज जे आहे पनवेल सत्र न्यायालय काय शिक्षा देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।